ठाण्यातील रायलेश्वर महादेव मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। रायलेश्वर सेवा मंडळ, रघुनाथनगर ठाणे यांच्या वतीने हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात आहे। महाशिवरात्री निमित्त पहाटे 5 वाजता लघुरुद्र अभिषेक करून दिवसाची सुरुवात झाली। त्यानंतर दुपारची 12 वाजता दुपारची आरती, संध्याकाळी 5 वाजता भक्तिमय भजन, 7 वाजता महाआरती आणि 7:30 वाजता श्री खंडोबा देवाचे पूजन असा कार्यक्रम पार पडणार आहे। याशिवाय रात्री गोंधळ आणि जागर यांचेही आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमात माजी नगरसेवक के वसंत नागवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा उत्सव आज पार पडला। महाशिवरात्रीच्या निमित्ताने मंदिराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। भाविकांसाठी उपासाची खिचडी म्हणून प्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पडला आहे। हे मंदिर गेल्या 35 वर्षापासून स्वर्गीय वसंत नागवेकर साहेबांनी याची स्थापना केली आहे। 1993 मध्ये ओल्ड शिवलिंगला जीर्णोद्धार करून नवीन शिवलिंग इथे स्वर्गीय गुरुवर्य आनंद दिघे साहेबांनी बसवलं आहे। त्याचप्रमाणे या मंदिरात सकाळी 5 वाजता रुद्राभिषेक, त्यानंतर महाआरती 12 वाजता, संध्याकाळी भजन आणि यावेळेला आरतीच्या नंतर गोंधळ हे ठेवलेलं आहे। त्याचप्रमाणे 100 किलो साबुदाणा खिचडी ठेवलेली आहे। उपक्रम मंदिरामध्ये राबवले जात आहेत सध्या आणि पुढे जाऊन मंदिराचा नेमका मंदिराचा इतिहास 1992 मध्ये माजी नगरसेवक वसंत नागवेकर साहेब हे इलेक्शनला उभे होते। हे स्वयंभूत मंदिर आहे, पण हे उघड्यावर होतं। त्या टायमाला वसंत नागवेकर साहेबांनी शंकराकडे प्रार्थना केली की अगर मी निवडून आलो तर तुझ्या डोक्यावरती छत या मंदिरासारखं छोटं स्वरूप निर्माण करेल। 1993 मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार करून नवीन शिवलिंग गुरुवर्य आनंद दिघे साहेबांनी बसवली। त्यानंतर सर्वांच्या सहकार्याने, ठाणेकरांच्या सहकार्याने, शिवभक्तांच्या सहकार्याने या मंदिरावर 7.5 किलो चांदीचा मुकुट चढवला गेला आहे। त्याचप्रमाणे या मंदिरामध्ये शाकंभरी उत्सव, त्रिपुरा पौर्णिमा, महाशिवरात्री, दिवाळी, श्रावणी सोमवार आदी कार्यक्रम राबवले जातात। त्याचप्रमाणे बाहेरच्या पटांगणामध्ये गोरगरिबांसाठी लग्नाचा सभागृह आहे व आता या मंदिराच्या पुनर्वसनीसाठी माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब, माननीय आमदार रवी फडक साहेब यांच्या पुढाकाराने या मंदिराची पुनर्रचना होणार आहे आणि आमची सर्वांची मंडळाच्या वतीने ही त्यांच्या सवनी आणि ईश्वरांनी प्रार्थना आहे की लवकरात लवकर भव्य शंकराचं मंदिर स्थापन हो। मंदिराचं योगदान या आज सर्वप्रथम सर्व महाशिवरात्री निमित्त सर्व नागरिकांना सर्वांना मी शुभेच्छा देतो। या मंदिराचा आजचा दिवस तुम्हाला माहिती आहे फार महत्त्वाचा मोठा दिवस आहे, मोठी रात्र आहे। महाशिवरात्री शंकर भगवान, पार्वती माता यांचं आज दर्शन घेतलं जातं आणि ह्या मंदिराचं महत्त्व म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांपासून माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी पायंडा पूर्ण त्यांच्या मागे चालू केलेला आहे। या मंदिरात दर्शन घेतल्याशिवाय ते पुढे जात नाहीत। तोच पायंडा आम्ही राखण्याचा प्रयत्न करत आहे। शिंदे साहेबांच्या मार्फत या मंदिरासाठी आता जे आम्ही पुनर्नियोजन करणार आहोत त्यासाठी काही लागेल या मंदिरासाठी शिंदे साहेब आहेतच, त्याबरोबर आम्हीही आहे।